नमस्कार, मी प्रगती कडोलकर बिझनेस बोबाटा या पॉडकास्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत करते. आणि आजचे आपले गेस्ट आहेत सुप्रसिद्ध फर्स्ट एड ट्रेनर आणि हेल्थ कोच डॉक्टर गणराज पाटील सर. नमस्ते सर. नमस्ते. सर, आपल्याला आज आपण थोडंसं डिस्कशन करणार आहोत की तुमची जर्नी कशी झाली आणि त्यामधून फर्स्ट एड ट्रेनिंग म्हणजे काय, असे बरेच प्रश्न आहेत. त्याआधी मी सरांचा परिचय करून देते. सरांनी गेल्या 20 वर्षांपासून फर्स्ट एडचं ट्रेनिंग जवळपास 75,000हून जास्त लोकांना दिलेलं आहे व त्याचसोबत सर फर्स्ट एड ट्रेनिंग तर घेतातच, सोबतच सर एक चांगले हेल्थ कोच पण आहेत आणि आपल्याला बऱ्याच टिप्स आपल्याला जाणून घेता येतील सरांकडून. सरांचा परिचय द्यावा तर अजून सरांनी खूप माध्यमातून बऱ्याचशा कंपनी, कॉर्पोरेट, कारखाने अशा भरपूर जागी बरेचसे ट्रेनिंग्स घेतलेले आहेत आणि त्यांच्या बऱ्याचशा सक्सेस स्टोरीज ही आहेत. सो वन्स अगेन वेलकम सर. आणि आम्हाला फर्स्ट एड ट्रेनिंग म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः म्हणजे फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार. प्रथमोपचार विषयी थोडंसं जाणून घेत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी गोष्ट आहे ती सर्वांना लागण्यासारखी गोष्ट आहे. प्रथमोपचार म्हणजे जोपर्यंत क्वालिफाईड एक्सपर्ट येत नाही, डॉक्टर येत नाही, तोपर्यंत केली जाणारी जी काही गोष्ट आहे त्याला आपण फर्स्ट एड म्हणतो. फर्स्ट एड मध्ये आपण विशेषतः क्वालिफाईड एक्सपर्टच पाहिजे असं काही नाही आहे, डॉक्टरच पाहिजेत असं काही नाही. ते आले तरी सुद्धा आपल्याला दुसऱ्या पद्धतीत, कोणत्या पद्धतीत कसं वाचवता येईल, कसं काय गोष्टी अवेलेबल असतील ते सगळ्या वापरून आपल्याला जे काय आपण लाईन ऑफ ट्रीटमेंट करणार त्याला आपण फर्स्ट एड म्हणू शकतो. आणि फर्स्ट एड हे प्रत्येकांना घरात उपयोगी पडेल, त्याच्यानंतर आपल्याला रोडवर जात असताना ऍक्सिडेंट झाला तर तिथे उपयोगी पडेल आणि जास्त करून फॅक्टरी असतील किंवा वर्कप्लेस असेल त्या ठिकाणी पण उपयोगी पडू शकेल. तर अशा पद्धतीत आपण फर्स्ट एडची व्याख्या थोडक्यात करता येईल आपल्याला. सर फर्स्ट एड ट्रेनिंग कोण घेऊ शकतं? फर्स्ट एड तर सर्वांनाच महत्वाचं आहे. एक घरात हाऊसवाईफ असेल त्याच्यासाठी असेल. बेसिकली आपण विचार केला तर आपल्या म्हणजे वर्कप्लेसमध्ये काम करणारे जितके काही फॅक्टरी वर्कर्स असतील, एम्प्लॉईज असतील, त्याच्यानंतर आपल्याकडे जर विचार केला तर टीचर्स असतील, त्याच्यानंतर आपल्याकडे काही एनजीओची लोक असतील त्यांच्यासाठी, आणि विशेष करून सर्वांच्यासाठीच उपयुक्त आहे. बेसिकली कोणीही कोणाचा जीव वाचवू शकतं, त्यासाठी फर्स्ट एड हा फार महत्वाचा विषय आहे. तर सर्वांच्यासाठी हे उपयोगी आहे. ओके सर, आम्ही सीपीआर बद्दल भरपूर ऐकतो, तर नेमकं सीपीआर म्हणजे काय? ओके, सीपीआर हा जो शब्द आहे तो ऍक्च्युली एक इंग्लिश शब्द आहे. तर सीपीआर हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये आपण विशेष करून 3 वर्ड्स येतात. सीपीआर तर कार्डिओ पल्मनरी रिससिटेशन असं म्हणतो आपण त्याला. तर एखाद्या व्यक्तीला आपण जीवन संजीवनी जी काय देतो त्याला आपण सीपीआर म्हणतो थोडक्यात. एक तर म्हणजे आपल्याला 2 वेळा श्वास आणि 30 वेळा पंपिंग करावं लागतं आणि इमिजिएटली एखादा माणूस जर मृत्यूच्या दारात असेल तर त्याला आपण परत त्याच्यामध्ये नक्कीच आपण वाचवू शकतो. त्यासाठी शेवटच्या क्षणी अगदी 5 मिनिटात म्हणजे त्याला आपण गोल्डन टाइम किंवा सुवर्णकाळ म्हणतो त्यावेळी केली जाणारी जी प्रोसिजर आहे त्याला आपण सीपीआर असं म्हणतो. सर आता आपण गोष्ट करत आहोत सीपीआरची, तर या सीपीआर मुळे जिथे तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहात आणि तिथं कुणाचा जीव वाचलेला आहे अशी काही सक्सेस स्टोरी आहे का? नक्कीच मॅडम, फार चांगला प्रश्न आहे हा. आपल्याकडे चितळे इंडस्ट्री एक माहिती आहे तुम्हाला, म्हणजे महाराष्ट्रातली मिल्क इंडस्ट्री मधलं फार मोठं नाव आहे. तर चितळे इंडस्ट्रीमध्ये मी ट्रेनिंग दिलं होतं. तिथलेच एक एम्प्लॉई सायंकाळी जॉब सुटल्यानंतर घरी जात होते आणि जात असताना एका व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट बसला आणि पूर्णपणे म्हणजे श्वास आणि नाडी बंद पडली. आणि त्यावेळी त्या एम्प्लॉईनी अगदी म्हणजे आपला धीर दाखवला आणि लगेच तिथे सीपीआर केला आणि जीव वाचला. त्यानंतरची जी कथा होती फार वेगळ्या पद्धतीत त्यांचा रिस्पॉन्स होता. अगदी घरातली त्यांची लोक पण होती, ती अगदी म्हणजे आनंदी झाली. आणि हे इतकं म्हणजे मोठी गोष्ट आहे की एखाद्या माणसाचा म्हणजे आपण जीवनदान देणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे त्यांनी नक्कीच जीव वाचवला आणि ही फार मोठी गोष्ट नोंद करण्यासारखी आहे. बरोबर सर, खूपच छान. आणि नक्कीच मला वाटतं सगळ्यांनीच सीपीआर शिकणं हे गरजेचं आहे, यातून आपल्याला कळतंच. सर फर्स्ट एड ट्रेनर म्हणून तुम्ही या फील्डकडे कसं काय वळला? ओके मॅडम, फार चांगला प्रश्न आहे. याच्यामध्ये एक विशेष करून माझी एक हार्ट टचिंग स्टोरी आहे. मला सांगायला आवडेल नक्कीच, कारण हे कितकं म्हणजे अनफॉर्च्युनेटली मी इकडे आलोच नाही आहे. याच्यामध्ये माझ्या एका मित्राचा म्हणजे ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे मी आलेलो आहे.
कसं झालं तीही स्टोरी सांगतो मी. अच्छा. तर सकाळी तो जॉबला जात होता. जॉबला जात असताना अगदी हेल्मेट वगैरे काहीच वापरलं नव्हतं आणि झालं असं की तो जात असताना फास्ट गाडी होती आणि स्पीड ब्रेकर होते आणि स्पीड ब्रेकरवरून अगदी डायरेक्टली तो कोलॅप्स झाला. दोन्ही ब्रेक मारले, काही घडलं असेल त्यावेळेचं काहीच माहिती नाही, पण तो डोक्यावर पडला. भरपूर ब्लिडिंग झालं. ब्लिडिंग इतकं होतं की त्या ठिकाणी बघणारे भरपूर लोक घाबरली पण. आणि ब्लिडिंग झाल्यानंतर तिथून लवकर शिफ्ट करायला पाहिजे होतं. तर काही लोकांनी म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे होते, कोणीच काही प्रयत्न केले नाहीत. आणि प्रॉब्लेम असा झाला की गाडी फार लेट पोचली. असा प्रॉब्लेम झाल्यानंतर काय करायला पाहिजे हे नक्कीच कुणाला काही सुचलं नव्हतं. आणि आम्ही ज्या वेळेला त्यांच्या घरी गेलो सांत्वनाला, त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की वेळेत जर त्याला काही मिळालं असतं तर नक्कीच त्याचा जीव वाचला असता. पण प्रॉब्लेम असा आहे की ही बऱ्याच लोकांना फर्स्ट एड कसं द्यावं किंवा प्रथमोपचार कसा द्यावा कुणालाच माहिती नाही. पण त्या दिवशी एक मनाशी गाठ बांधली की बस आपण सगळ्यांना ही गोष्ट शिकवायची आहे. फक्त डॉक्टरांचंच काम नाही आहे की जीव वाचवणं, एक सामान्य व्यक्तींचं पण तितकंच म्हणजे कसं आहे की त्यांनी पुढे आलं पाहिजे आणि हे ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि ह्यामुळं अनेक लोकांचा जीव वाचू शकतो. तर अशा पद्धतीत ह्या गोष्टीकडे मी वळलो आणि आजपर्यंत अनेक लोकांना त्यामुळे ट्रेनिंग देण्याचं मी एक विडा उचलला. थँक्यू. खूपच छान सर. सर समजा अपघात झालाय आणि त्यावेळेला रक्तस्राव खूप होत आहे, तर तो थांबवण्याचा म्हणजे काय सर्वसामान्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? ओके. सगळ्यात महत्वाचं आपल्याला ब्लिडिंग ज्यावेळेला होतं, ब्लिडिंग वेगवेगळ्या कारणामुळे होऊ शकतं. एखाद्या ऍक्सिडेंट केसमध्ये हेवी ब्लिडिंग होतं. समजा एकाच ठिकाणी जर 4 ते 5 लिटर जर ब्लिडिंग झालं तर एखाद्या माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यासाठी ब्लिडिंग स्टॉप करणं हे सगळ्यांनाच आलं पाहिजे. ब्लिडिंग स्टॉप करण्याची विशेष जी पद्धत आहे त्याला अप्लाय प्रेशर म्हणतो आपण. अप्लाय प्रेशर म्हणजे जिथं लागलेलं असेल तिथं एखादा कापड घ्या, स्वच्छ कापड असावा, स्टरल कापड असावा, तो स्वच्छ कापड आपण त्याच्यावर गच्च धरायचा आहे. म्हणजे आपण प्रेशर म्हणतो त्याला, डायरेक्ट प्रेशर, अप्लाय प्रेशर. तर नॅचरली कसं आहे की त्या कोॲग्युलेशन प्रत्येकांची वेगवेगळी आहे. तर कोॲग्युलेशन प्रोसेस जी आहे, रक्त म्हणजे गोठण्याची जी पद्धत आहे आपली, तर आसपास आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागतात. जर आपण गच्च धरून ठेवलं तरी सुद्धा रक्त थांबू शकतं. त्याला डायरेक्ट प्रेशर मेथड म्हणतो आपण. त्याच्यानंतर दुसरी जी मेथड आहे अप्लाय प्रेशर बँडेज. आपण बँडेज बांधू शकतो. आणि बँडेज बांधल्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे इलिव्हेशन. म्हणजे एखादा पार्ट आपल्या हृदयाच्या वरती आपण जर धरला तर इलिव्हेट केला तर रक्त थांबतं. आणि चौथी मेथड जी आहे ते आपण टॉर्निकेट मेथड म्हणतो किंवा पाठीमागून आपण त्याला आवळपट्टी मराठीत आपण शुद्ध बोलू शकतो. तर आवळपट्टी आपण बांधू शकतो. त्यामुळे नक्कीच रक्त थांबवू शकतो आणि रक्त थांबवल्यामुळे अनेक लोकांचा जीव वाचू शकतो. कारण रक्त बऱ्याच वेळा इतकं ब्लिडिंग होतं आणि ब्लिडिंगमुळे त्या माणसाचा जीव जाऊ शकतो. ह्याच्यामध्ये मला अजून एक सुचवावं असं वाटेल, रक्त नुसतंच लागल्यामुळेच म्हणजे ब्लेड लागला किंवा बाकीचं असं काही नाहीये. फॅक्टरीत बऱ्याच वेळा लागू शकतं किंवा कामात आपल्या घरी पण लागू शकतं. पण एखाद्याचा पार्ट जो कट होतो ना तोही फार महत्वाचा आहे. तो पार्ट कशा पद्धतीत नेला पाहिजे ते मला थोडंसं सांगायला आवडेल. तर मी त्याच्यावर थोडासा फोकस टाकतो. तर नक्की असा विषय आहे की एखादा पार्ट जर कट झाला, समजा आता बोट कट झालाय आणि त्याला कशा पद्धतीत आपल्याला न्यायला पाहिजे, तर आपल्याला त्याची एक विशेष पद्धत आहे. आपले एक तो तुटलेला जो पार्ट आहे तो प्लॅस्टिकच्या पिशवीत घ्यायचा, अगदी म्हणजे त्याला एअरटाईट करायचा. एअरटाईट केल्यानंतर आपण काय करू शकतो, आपण थोडेसे आईस क्यूब्स घ्यायचे, ते बर्फाचे तुकडे घेतले, त्याच्यावर थोडंसं काहीतरी म्हणजे अगदी हँगरची अंतरला त्याच्यावर आपण ही पिशवी ठेवू शकतो आणि अगदी 15 ते 20 मिनिटात आपण हॉस्पिटलाइज करू शकतो. जो काही तुटलेला पार्ट आहे तो पण म्हणजे रिइम्प्लांट करू शकतो आपण. तर ही पद्धत फार महत्वाची आहे आणि ही सर्वांना यायला पाहिजे, हेही मला तिथं आवर्जून सांगायला लागेल. बरोबर सर, खूप महत्वाचं आहे. सर मगाशी तुम्ही म्हटला की जसं आपण कापड जे घेतो रक्तस्राव थांबवण्यासाठी आणि तो कापड स्टराईल असला पाहिजे वगैरे, ठीक आहे डेफिनेटली. बट ऑन द स्पॉट जर नसेल तर आपण जसं मूवीज मध्ये बघतो की जे कापड मिळालं त्याच्याने ते बांधलं तर तेही टेम्पररी चालू शकतं का? ओके. आता ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्या गोष्टी वापरून केली जाणारी ट्रीटमेंट म्हणजेच फर्स्ट एड. आता आपण ह्याच्यामध्ये विशेष करून कापड स्वच्छच असावं किंवा मिळालंच नाही तर तुम्ही तशा पद्धती वापरू शकाल. पण जास्तीत जास्त करून थोडी प्रिकॉशन, बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे होऊ नये याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. सर बऱ्याचदा असं होतं की 2 व्हीलर वरून आहेत किंवा अगदी सायकल असेल किंवा, तर तशा वेळेला अचानक मागून कोणीतरी डॅश केलं किंवा साईडून कोणीतरी डॅश केलं आणि ते ऑन द स्पॉट डोक्याला इंजुरी होते किंवा हेड इंजुरीमुळे बऱ्याचशा केसेस असं येतात. तर त्यावेळेला काय केलं पाहिजे?
विशेषतः हेड इंजुरी ही फारच डेंजरस होऊ शकते. हेड इंजुरीला अगदी इझिली कधीच घेऊ नये. थोडक्यात हेड इंजुरी आपण जर बघायला गेलो तर बऱ्यापैकी पहिला जो फॉल्ट आहे तो म्हणजे हेल्मेट आपण बऱ्यापैकी वापरत नाही. फार मोठी म्हणजे दुर्भाग्यानं हे बऱ्याच वेळा म्हणजे सांगून आपण सेफ्टीचे लोक सांगतात, अनेक लोक सांगतात, पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर मी तर असं म्हणेन की हे हेड इंजुरी होऊ नये म्हणून पहिल्यांदा जी काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी सेफ्टीच्या दृष्टीनं आपल्याला काय वापरायला पाहिजे? हेल्मेट वापरायला पाहिजे. आता नेक्स्ट हेड इंजुरी झालीच तर काय करायला पाहिजे ह्याच्यावर मी थोडंसं फोकस टाकतो. हेड इंजुरीमध्ये विशेषतः करून म्हणजे आपल्याला मेजर जर इंजुरी असेल तर नोजमध्ये ब्लिडिंग येऊ शकतं, त्याच्यानंतर तोंडात ब्लिडिंग येऊ शकतं आणि कानात ब्लिडिंग येऊ शकतं. म्हणजे इंटरनल ती इंजुरी आहे. त्यामुळं अशा पद्धतीत जर ब्लिडिंग आलं तर हे पहिल्यांदा बघितलं पाहिजे आणि वेळ न घालवता लगेच शिफ्ट केलं पाहिजे पेशंटला. आता हे सगळं थोडंसं फास्ट केलं पाहिजे आणि विथिन शॉर्ट टाइम केलं पाहिजे. याच्यामध्ये 3 गोष्टी त्या पेशंट बरोबर होऊ शकतात. एक तर तुम्ही वेळेत त्या माणसाला जर नाही शिफ्ट केलं तर त्या माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो किंवा तो माणूस कोमामध्ये जाऊ शकतो किंवा तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो माणूस पॅरालाइज पण होऊ शकतो. तर अशा पद्धतीत डेंजर गोष्टी घडू शकतात पेशंट बरोबर. तर कधीही त्याला इझी न घेता म्हणजे थोडक्यात लगेच तुम्हाला काय करायचं, अशा इंजुरी असणाऱ्या माणसाला तुम्हाला लवकरात लवकर हॉस्पिटलाइज करायचं आहे, जेणेकरून त्याचा स्कॅन होईल, लगेच लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू होईल आणि रक्त गोठायच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी चालू होतील. बऱ्यापैकी फर्स्ट एड मध्ये हे लोकांना माहिती नाही, अगदी वेळ घालवतात आणि वेळ घालवल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही, पण ह्याची माहिती असणं आवश्यक आहे. सर, असंही खूप वेळा घडतं की थोडंफार फर्स्ट एड ट्रेनिंग घेतलेलं असतं काही जणांनी, बट ते पुढे येत नाहीत. म्हणजे आयदर पोलीस केस होईल किंवा आपण कुठेतरी अडकलो जाऊ, असं काहीतरी होतं. पण त्यावेळेला काय सल्ला द्याल की काय केलं पाहिजे? फार छान प्रश्न आहे हा. ह्याच्यावर मला असं फोकस टाकता येईल की आपल्याकडे आता सुप्रीम कोर्टानं डिक्लेरेशन दिलंय, समजा कुणाला काही प्रॉब्लेम झाला आणि एखादा व्यक्ती वाचवायला येत असेल आणि त्या माणसाचा जर जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला कुठेही अडकवलं जाणार नाही, त्याला कुठेही प्रॉब्लेम मध्ये आणलं जात नाही. आणि आपण आता ही जी काय गोष्ट करतोय, ऑलरेडी डिक्लेरेशन दिलंय, त्याला आपण विशेषतः म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कोर्टानंच डिक्लेरेशन दिलंय की ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीत तुम्हाला कुठेही अडकवलं जाणार नाही किंवा कुठेही प्रॉब्लेम मध्ये आणलं जात नाही. आणि बऱ्याच वेळा आता पोलीस असतील किंवा बाकीचे लोक असतील तर नक्कीच तुम्हाला त्याच्याविषयी तुम्हाला किंवा डॉक्टर सुद्धा म्हणतील की फार चांगलं तुम्ही काम करताय आणि हे मत्तीचा हात प्रत्येकाने म्हणजे पुढे येऊन म्हणजे सपोर्ट केला पाहिजे. आणि समाजाचं हे फार मोठं काम आहे की आपण फक्त एक सामान्य माणूस पण न जगता थोडंसं सगळ्यांना एकमेकांनी मदत केलं पाहिजे, असं मला वाटतं. बरोबर सर, आजकाल असंही आढळलं जातं की बरेचशा जागी साप अचानक दिसला किंवा समोर अजगर आलं तर साप जर चुकून चावला तर त्यावेळेला काय केलं पाहिजे? ओके, सापाविषयी मला असं सांगावं असं वाटेल, साप आपल्याकडे फारसे म्हणजे विशेष करून विषारी साप नाहीत, फक्त 3 विषारी साप आहेत. पण आपल्याला जर बघायला गेलं तर सापाविषयी आपण नेहमी फर्स्ट एड ज्या वेळेला सांगतो, ट्रीट एव्हरी स्नेक बाईट आपण काय म्हणतो की त्याला कॉमनली सगळ्यांना म्हणजे तुम्ही ट्रीट असं करा की त्याला साप चावलेलाच आहे अशा पद्धतीने. म्हणजे पॉयझनस आहे किंवा नॉन पॉयझनस आहे हे आयडेंटिफिकेशन मध्ये नका पडू, कारण काय होतं त्याच्यामध्ये वेळ जातो आणि त्या माणसाचा म्हणजे त्याला कुठल्या तरी घातपात होऊ शकतो. तर त्याच्यापेक्षा काय, ट्रीट एव्हरी स्नेक बाईट ॲज अ पॉयझनस स्नेक. तर विशेष करून सगळ्यात महत्वाचं त्याला धीर देणं फार महत्वाचं आहे. तो अतिशय घाबरलेला असतो, तर त्या व्यक्तीला पहिल्यांदा धीर देणं आणि लवकरात लवकर शिफ्ट करणं हे आपण पहिल्यांदा सांगतो. त्याला अँटीस्नेक वेनम हे डॉक्टर देतील, पण आपल्याला अजून काही फर्स्ट एड करणं गरजेचं आहे. समजा आपल्याला त्या ठिकाणी आता नवीन एक मेथड आलेली आहे, त्याच्यामध्ये पूर्वीच्या सगळ्या मेथड त्या कॅन्सल झालेल्या आहेत. थोडंसं काही म्हणजे अशा ज्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये जिथं चावलेला असेल साप तिथून आपल्याला वरपर्यंत बांधत जायचं आहे आणि प्रेशर इमोबिलाइज मेथड म्हणतो त्याला, जेणेकरून त्याची हालचाल काहीच झाली नसली पाहिजे, हलक्याच्या प्रेशरनं बांधलं पाहिजे. आता साप चावल्यानंतर लक्षणं पण माहिती असणं फार विशेष करून माहिती असणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते म्हणजे लक्षणं आहेत, एक तर सगळ्यात महत्वाचं डिस्टर्ब विजन, डोळ्यासमोर काही क्लिअर दिसत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला ड्राउझीनेस, म्हणजे बऱ्यापैकी तो व्यक्ती म्हणजे झोपायला लागतो किंवा त्याला म्हणजे फार विकनेस येऊ शकतो. त्याच्यानंतर त्याला एक रिस्पायरेटरी अटॅक मारू शकतो, त्याचा श्वास थांबवू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगावं असं वाटेल, आणि तो व्यक्ती कोलॅप्स सुद्धा होऊ शकतो. त्याच्यामध्ये काही पूर्वी ज्या 2 गोष्टी होत्या त्या आपण थोडंसं कट केलेलं आहे त्याला.
आणि ती गोष्ट काय आहे बघा, काही लोक कट करत होती पूर्वी, तेही म्हणजे आता कसं झालं की गव्हर्नमेंटनं बंद केलेलं आहे. आणि आपण वरून काय करत होतो की टाईट बांधायचं, तेही बंद केलेलं आहे. तर आता जी मेथड जी चालू आहे तर प्रेशर इमोबिलाइज मेथड, म्हणजे खालून वरपर्यंत आपण बांधत जाणं, जेणेकरून आपल्याला कसं आहे की फक्त एकच इथं गोष्ट करायची आहे की जो काय स्नेकचा जो काय फ्लो आहे तो फक्त आपल्याला इमोबिलाइज करणं, म्हणजे हालचाल कमी केल्यामुळे त्याला जो काय विष आहे ते सर्व अंगभर पसरणार नाही आणि कोणत्याही पद्धतीत त्रास होणार नाही. तर अशा पद्धतीत स्नेक बाईटच्या बद्दल सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला कसं आहे की ह्याच्यामध्ये स्नेक कोणते आहेत, काय आहेत, ह्याच्यामध्ये पण जाणं गरजेचं असतं. म्हणजे ह्यामध्ये आत्ता एवढ्या डीप मध्ये न जाता आपल्याला इतकं तरी समजावून घेता येईल की आपल्याला व्यवस्थित बांधायचं आहे खालून वरपर्यंत आणि हलक्याशा प्रेशरनं बांधायचं, फार हेवी प्रेशर नाही. ओके, थँक्यू. बिंग अ लेडीज, आता आम्ही किचन मध्ये वगैरे असतो आणि बऱ्याचदा काहीतरी छोटं मोठं बर्न होऊन जातं, कधी कधी काही जणांना मेजर होऊन जातं, लाईक गरम पाणी पडलं किंवा अगदी वाफ. तर जे बर्न्स जे आहेत तर त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? ओके, आपण विशेष करून बर्न सांगत असताना बर्न वेगवेगळ्या पद्धतीत होऊ शकतात. एकतर पाण्याचा बर्न होऊ शकतो, काही लोकांना कोल्ड बर्न होऊ शकतो, केमिकल बर्न होऊ शकतो, रेडिएशन बर्न होऊ शकतो, आणि विशेष करून असे वेगवेगळे प्रकारचे बर्न आहेत. पण आज आपण स्पेसिफिक जो थर्मल बर्न आपण म्हणतो, पाण्यामध्ये महिलांना बऱ्यापैकी घरात काम करणाऱ्या गरम पाणी हातावर जर पडलं तर काय करायला पाहिजे हे तर माहिती असणं गरजेचं आहे. बऱ्यापैकी आपल्याला घाबरून न जाता पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची काय करायची आहे तर टॅप वॉटर खाली आपला हात धरायचा आहे. तर 15 ते 20 मिनिटं हात धरणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा त्याच्यामध्ये सुद्धा 3 डिग्री केलेले आहेत, फर्स्ट डिग्री बर्न, सेकंड डिग्री बर्न आणि थर्ड डिग्री बर्न. हे मी थोडक्यात सांगतो. फर्स्ट डिग्री बर्न मध्ये काय होतं की हात लालसर होतो, आणि सेकंड डिग्री मध्ये कसं आहे की त्याला ब्लिस्टर्स येतात, म्हणजे पाण्याचे फोड येतात, आणि तिसरं जे आहे टोटली म्हणजे त्याच्या टोटल ब्लॅक हात होतो आणि त्या ठिकाणी त्याच्या नर्व्स पूर्णपणे काम करायचं थांबतात, म्हणजे वेदनाच त्याच्या थोडक्यात नाहीशा होतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण थोडंसं बघणं गरजेचं आहे. विशेषतः आपण पेशंट शिफ्ट तर करणारच आहे, पण फर्स्ट एड जर करून पाठवला अजून आपल्याला म्हणजे कसं आहे नक्कीच त्याला म्हणजे पेशंटचा पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण वाचवू शकतो. ह्याच्यामध्ये एकतर टॅप वॉटर खाली 15-20 मिनिटं हात ठेवला, त्याच्यानंतर तुम्हाला सिल्वर सल्फा नायट्रेट म्हणून सिल्वरएक्स नावानं क्रीम येते, ती तुम्ही अप्लाय करू शकता, जेणेकरून हे फर्स्ट एड जर तुम्ही करून जर पेशंटला परत तुम्ही डॉक्टरांच्याकडे घेऊन आला तर बऱ्यापैकी अजून लाईन ऑफ ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीत करता येईल. तर हे बर्न विषयी सांगता येईल. सर, काही जणी घरगुती उपाय सांगतात की बटाटा कापा आणि त्याचे काप लावा, किंवा अगदीच कोलगेट घ्या आणि कोलगेट लावा. तर हे योग्य आहे की अयोग्य? सगळ्यात आपण फर्स्ट एड मध्ये एक गोष्ट जाणून घेणं फार महत्वाचं आहे. ह्या ज्या विशेष जे नुकसे जे आहेत तर बऱ्यापैकी आजकाल हे फारच म्हणजे पेव फुटलेलं आहे. अनेक लोक आपापल्या पद्धतीत म्हणजे बरंचसं चुकीचं घडतं. मी त्याच्यावर थोडंसं सांगेन. एकतर हे सर्वच गोष्टी चुकीच्या आहेत. त्याच्यामध्ये हे जे काय ऍप्लिकेशन आपण म्हणतो हे काही त्याच्यामध्ये फायदाच तर मुळातच नाहीये, पण असं काय ऍप्लिकेशन करून किंवा त्याचा बेनिफिट आपल्याला होऊ शकतो असं काय त्याला पूर्णपणे सायंटिफिकली कुठं प्रूफ नाही आहे त्याच्या पाठीमागं, म्हणून अशा गोष्टी न केलेल्या बऱ्या. थोडासा प्रश्न विचारलाय म्हणून तुम्ही अजून एक मी इथं थोडंसं सांगेन. फक्त बर्नच्या बाबतीतच नाही, किंवा अनेक गोष्टी अशा ज्या चुकीच्या घडतात आणि त्या मला सांगायला इथं थोडंसं आवडेल. एकतर सगळ्यात महत्वाचं फार डेंजरस एक गोष्ट घडते आपल्याकडे, पूर्ण अखंड ऑल ओव्हर इंडियामध्ये ही गोष्ट घडते की एखादा व्यक्ती जर बेशुद्ध होत असेल किंवा ऍक्सिडेंट झालेला आहे तर लोक काय करतात की पळत पळत येतात आणि पहिल्यांदा पाणी पाजवतात. हे किती करेक्ट आहे? तर फार चुकीची गोष्ट आहे. तर डायरेक्ट पाणी पाजवल्यामुळे एखाद्या माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. एकतर त्याची श्वसन नलिका जी आहे त्यावेळेला श्वास जो आहे तो हळूहळू बंद पडत असतो, आणि त्याच वेळा जर पाणी पाजवलं तर नक्कीच त्या माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकेल किंवा ब्रीथिंग थांबेल. तर कोणताही माणूस ज्यावेळेला ऍक्सिडेंट होतो लगेच तुम्ही पाणी पाजवू नका, वेट फॉर सम टाइम. ऍस्पिरेशन त्याचं जे आहे म्हणजे जे काही रेस्पिरेशन आहे ते बंद पडू शकतं, आणि बऱ्यापैकी प्रॉब्लेम त्याची जीभ जी आहे ती पूर्णपणे स्लाइड होऊ शकते. त्याच्या जी काय म्हणजे आपली एअरवे जो आहे, जी काय श्वसन नलिका आहे त्याच्यावरती बंद होऊ शकते. म्हणून ऍक्सिडेंट झाल्या कधीही पाणी पाजवू नका, वेट फॉर सम टाइम. आणि ही गडबड बरेच लोक करतात, अनेक लोकांचा मृत्यू. मॅडम, ह्यात एक गोष्ट नोंद करावी लागेल, 92% पीपल फ्रॉम इंडिया डझंट नो हाऊ टू डू द फर्स्ट एड. म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम आहे. आता 92% लोकांना जर येत नसेल तर ह्याविषयी जनजागृती करणं हे आपलं काम आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक सांगावं लागेल की आपल्याकडे समजा एखाद्या व्यक्तीला फिट आली
तर आपल्याकडे काय करतात, बऱ्यापैकी लोक कांदा लावतात किंवा काही गोष्टी म्हणजे चप्पल लावतात किंवा हातामध्ये काहीतरी सॉक्स वगैरे देतात. तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर ह्याला कोणताही सायन्स नाही आहे. तर त्यामुळे आपण ह्या गोष्टी नाही वापरायच्या, जेणेकरून विशेषतः आपण ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली ट्रेनिंगमध्ये अनेक गोष्टी सांगतो आणि त्या तुम्ही गोष्टी जर केल्या तरच तुमचा पेशंट म्हणजे व्यवस्थित काय होऊ शकते ह्याच्यामध्ये रिस्पॉन्स देऊ शकेल. तर अशा पद्धतीने मला थोडंसं ह्याच्यावर पण सांगतात. सर, नेमकं फर्स्ट एड ट्रेनिंग मध्ये काय काय शिकवलं जातं, म्हणजे तुम्ही काय काय तुमच्या मॉड्यूल मध्ये काय काय आहे? ओके, एकतर सगळ्यात महत्वाचं आपण फर्स्ट एड मध्ये बऱ्याच गोष्टी येतात. 15 पेक्षा जास्त प्रोटोकॉल आपण कव्हर करतो. एकतर सर्व गोष्टी प्रॅक्टिकल बेसमध्ये असतात. आपल्याकडे मॅनेकिन असतो, त्याच्यावर आपण CPR शिकवतो, सगळ्यात महत्वाचा चॅप्टर आहे तो. त्याच्यानंतर आपण ब्लिडिंग, त्याच्यानंतर फ्रॅक्चर, त्याच्यानंतर ड्रेसिंग ऍक्च्युली कसं केलं पाहिजे, सिलिंग कसं बांधलं पाहिजे, त्याच्यानंतर पेशंटला कसं उचललं पाहिजे, कसं नेलं पाहिजे, त्याला आपण शिफ्ट कसा केला पाहिजे, अगदी म्हणजे आपण अँब्युलन्समध्ये सुद्धा कसं घालायचं आहे हे सुद्धा आपण त्यांना शिकवतो. विशेष करून ह्या गोष्टीमध्ये आपण चोकिंग झालं, गळ्यातमध्ये काही अडकलं, त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला आता आपण मगाशी म्हणत होतो की साप चावल्यानंतर काय केलं पाहिजे, विंचू चावल्यानंतर काय केलं पाहिजे, किंवा इन्सेक्ट बाईट्स कोणतेही असू शकतात, अगदी त्याच्यावर काय केलं. काही लोकांनी म्हणजे असंही प्रॉब्लेम असू शकतो की घरी काही घटना घडल्या आणि पॉयझन घेतलंय, तर त्यांनी काय केलं पाहिजे, डोळ्यामध्ये काय गेलं तर काय केलं गेलं पाहिजे, कानामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर काय, म्हणजे एखाद्या वेळा किडा गेला किंवा काही झालं, किंवा बऱ्यापैकी कानामधनं जर म्हणजे ब्लिडिंग येत असेल किंवा नोज ब्लिडिंग असेल तर नोज ब्लिडिंगला काय केलं पाहिजे. तर अशा अनेक गोष्टीवर आपण ह्याच्यामध्ये फोकस टाकतो आणि हे बाकीच्या ट्रेनिंग सारखं नाही, ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आपण बऱ्यापैकी म्हणजे गोष्टी शिकवतो. आणि आपण हे ट्रेनिंग आपण सिस्टमॅटिकली हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपण एक छोटीशी एक्झाम पण घेतो, जेणेकरून कसं की त्याला कितपत कळालेलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट सर्वांना विचारली जाते की प्रश्न उत्तराच्या माध्यमातून, अगदी इंटरॅक्टिव्ह सेशन असतो हा आणि आपण 1 दिवसाचा सेशन असतो हा. तर अशा पद्धतीत तुम्हाला फर्स्ट एड ट्रेनिंग विषयी सांगितलेलं आहे मी. सर, हे फर्स्ट एड ट्रेनिंग कुणी केलं पाहिजे किंवा काही असं एज लिमिट आहे की काही क्रायटेरिया आहे? कारण आजकाल स्कूलच्या मुलांना पण अटॅक वगैरे यायला लागले असं आम्ही ऐकतो. ओके, तर सगळ्यात महत्वाचं सगळीच लोक इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामध्ये. ऍज अ स्कूल स्टुडंट त्याची जबाबदारी, समजा टीचरलाच हार्ट अटॅक आला आणि जर विद्यार्थ्याला जर येत असेल तर नक्कीच तो त्यांना म्हणजे मदत करू शकेल. जेणेकरून जसं स्टुडंटना महत्वाचं आहे त्याप्रमाणे आपल्याला गृहिणी असतील, ज्या हाऊसवाईफ असतील त्यांनाही उपयोगी आहे. वर्कर्स त्यांच्यासाठी तर स्पेसिफिक फार म्हणजे ते कसं आहे की हॅझार्डस कंडिशन मध्ये काम करत असतात, काही केमिकल्स असतात, केमिकल फॅक्टरीज मध्ये काम करत असतात, काही फॉन्ड्रीज लाईन मध्ये काम करत असतात, त्यांच्यासाठी तर फारच गरजेचं आहे. आणि आता फार सगळ्यात महत्वाचं कसं आहे की गव्हर्नमेंटनं पण कंपल्शन केलेलं आहे की अगदी फॅक्टरी ऍक्ट प्रमाणे ह्या लोकांनी तर केलंच पाहिजे. पण मी तर म्हणतो त्यांनी तर केलंच पाहिजे, पण घरातल्या लोकांनी पण केलं पाहिजे, जेणेकरून त्याचा उपयोग अनेक लोकांना होऊ शकतो. आता आणि समाजात प्रत्येक व्यक्ती तितकीच महत्वाची आहे. एखादा साधा प्यून जरी असेल तर त्यालाही तितकंच महत्व आहे आणि एखादा कंपनीचा CEO असेल तर त्यालाही तितकंच महत्व आहे. आता दोघांनी जर केलं तर दोघांचाही फायदा आहे. तर समाजात प्रत्येकाने हे ट्रेनिंग केलं पाहिजे असं मला वाटतं. तर हे सगळे मॉड्यूल्स आम्ही याच्यामध्ये प्रॅक्टिकल विथ थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल अशा पद्धतीत कव्हर करतो. ओके, तर मला वाटतं हे सगळ्यांनाच उपयुक्त आहे आणि सगळ्यांनीच हे ट्रेनिंग केलं पाहिजे. मी एक सांगेन, मी सुद्धा अगदी सरांकडून ट्रेनिंग घेतलेलं आहे. 1 डे वर्कशॉप मीही सरांकडे केलेला आहे आणि खूप उपयुक्त आहे. मला वाटतं हे प्रत्येकानेच केलं पाहिजे. बरोबर मॅडम, नुसतंच आपण ट्रेनिंग घेणं आणि सर्टिफिकेशन घेणं हे इतकं म्हणजे आपण नेहमी म्हणतो की सर्टिफिकेशनसाठी बरेच लोक म्हणजे झगडत असतात किंवा एक सर्टिफिकेट असावं इतकंसं महत्वाचं नाहीये. त्याच्या पुढची एक स्टोरी मला तुम्हाला सांगावंसं वाटेल. माझाच एक स्टुडंट होता आणि त्यांनी ऑलरेडी म्हणजे 2-4 वेळा ट्रेनिंग केलं होतं आणि 2-4 वेळा ट्रेनिंग केल्यानंतरची घटना मी तुम्हाला सांगतो की सकाळची पहाटेची वेळ होती, 9ची वेळ होती. डेक्कन मधून तो जात होता, आपल्या जॉबवर जात होता. डेक्कन साईडलाच राहत होतो पुण्यामध्ये. तर तिथून जात असताना रोड साईडला एक ऍक्सिडेंट झाला होता आणि रोड साईडला ऍक्सिडेंट झाला तर बरीच लोक काही ना काही मदत करत होती, भरपूर मदत करत होती, म्हणजे गर्दी होती. आणि ऍक्च्युली ऍक्सिडेंट कुणाचा झालाय हे त्यालाच काय कळालं नाही, म्हणून तो ऑलरेडी लेट झाला होता, जॉबला पोहोचायचा आहे. त्या दृष्टीने त्यांनी काय विचार केला, आपण जॉबला गेलेलो बरं. आणि कॉर्पोरेट्समध्ये कसं आहे की तुम्ही राईट टाइम मध्ये पंच करायला पाहिजे. तर तो तिथून निघाला
आपल्या जॉबवर पोचला, मस्तपैकी पंच केला, त्याच्यानंतर त्यानं चहा घेतला आणि आपलं काम चालू केलं, लॅपटॉप उघडलं, काम चालू केलं. एक मॅडम 15-20 मिनिटानंतर एक त्याला फोन येतो, तुमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. अरे बाप. आणि ही गोष्ट अशी आहे, त्यानंतर तो पूर्णपणे म्हणजे तिथं कोलॅप्स झाला. आणि नंतर आम्ही परत मी एक दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, मला वाटतं दुसऱ्या वर्षानंतर मी तिकडे गेलो आणि त्यानंतर माझ्यापाशी तो परत ट्रेनिंगला बसलेला दिसला आणि तो थोडासा नर्वस वाटला मला. आणि मी त्याला त्यावेळेला जाऊन विचारलं, मॅडम आणि तू इतका नर्वस दिसतोयस, तुझ्या डोळ्यात पाणी दिसतं, काय प्रॉब्लेम झालाय? सर, ट्रेनिंग घेऊन काय उपयोग नाही आहे. ट्रेनिंग झाल्यानंतर सर ऍक्च्युली ज्या वेळेला जीव वाचवायला पाहिजे त्यावेळेला पुढे येणं फार महत्वाचं आहे. आणि ही माझी जी घडलेली गोष्ट आहे सर, तुम्ही प्रत्येक ट्रेनिंगमध्ये सांगा, असं त्यांनी सांगितलं. आणि मी त्यावेळेपासून ही गोष्ट प्रत्येक ट्रेनिंगमध्ये सांगतो. नुसतं ट्रेनिंग घेऊन काहीच उपयोग नाही, सर्टिफिकेशन करून सुद्धा काही उपयोग नाही. आपण ज्या वेळेला एखादी घटना घडते लाईफमध्ये त्यावेळेला आपण पुढे आलं पाहिजे आणि जीव वाचवण्यासाठी पूर्ण मनापासून प्रयत्न केले पाहिजेत. तर असं ह्या ट्रेनिंगसाठी आपण वेळ काढून ट्रेनिंग पण घेणं महत्वाचं आहे आणि एखाद्याचा जीव वाचवायच्या वेळी पुढे येणं सुद्धा महत्वाचं आहे. बरोबर सर. तसं तर तुम्ही अनेक कंपनीज आणि इंडस्ट्रीज मध्ये ट्रेनिंग घेता, बट तुमचे टॉप क्लायंट्स कोण हे थोडंसं आम्हालाही ऐकायला आवडेल. विशेष करून आपल्याकडे इंडस्ट्रीज आणि स्कूल कॉलेजेस असे वेगवेगळ्या गोष्टी करता येतील. त्याच्यामध्ये इंडस्ट्रीजचा जर विचार केला तर बऱ्याच इंडस्ट्रीज आहेत. आता आपण पुण्याच्या बाबतीत बघितलं तर पुण्यात, नगरमध्ये, नाशिकमध्ये, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली ह्या एरियात प्रचंड काम चालतं. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जर विचार करायला गेला तर आम्ही गुजरात, कर्नाटक आणि गोवा ह्या ठिकाणी पण काम बघतो. त्याच्यामध्ये मेजर इंडस्ट्री तुम्हाला मला सांगता येतील की आमचे जे बेस्ट क्लायंट आपण म्हणतो, अगदी किर्लोस्कर हे एक आमचे म्हणजे अगदी रेग्युलर क्लायंट आहेत. त्याच्यानंतर चितळे मिल्क आपले एक रेग्युलर क्लायंट आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आपण फार पूर्वी म्हणजे नोकियाचं फार काम केलेलं आहे, तर नोकियाचं पण मोठं काम होतं, तर त्यांचंही आपण काम केलेलं आहे. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं म्हणजे आपल्याला सांगायला आवडेल की इथं आपल्याकडे घाटगे पाटील हे जे आहेत, तर कोल्हापूरचे फार मोठी म्हणजे कंपनी आहे घाटगे पाटील, यांच्याकडे आपण काम केलेलं आहे. विशेष करून आपण महाराष्ट्रातल्या ज्या मुख्य संस्था आहेत त्याच्यामध्ये कामगार कल्याण मंडळ यांच्या मार्फत पण आपण काम केलंय. तर डिशच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी आपण काम केलंय. डिश म्हणजे डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रियल सेफ्टी हेल्थ यांच्या माध्यमातून पण आपण काम केलंय. अनेक लोकांच्या बरोबर काम केलं. एक विशेष करून मला सांगावं असं वाटेल, आपले खाडेसाहेब आमदार होते, कामगार मंत्री होते, तर त्यांच्याबरोबर आपण काम केलंय. तर एकाच वेळी 1000 लोकांना तर ट्रेनिंग द्यायचं एक फार मोठी अचिव्हमेंट माझ्या लाईफमध्ये घडलेली आहे. तर त्याचं सगळ्यात महत्वाचं अनेक म्हणजे मोठ्या चॅनलनी पण हे कॅच केलं होतं. तर ही गोष्ट मला आवर्जून सांगावं असं वाटेल. इंडस्ट्रीज भरपूर आहेत, आज आपण लिस्ट नाही करू शकत. स्कूल कॉलेजेसचा विचार केला तर बरेचसे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत आमच्याकडे. इंटरनॅशनल स्कूल्स मध्ये आम्ही केलेलं आहे, पुण्यामध्ये विशेष करून केलेलं आहे. त्याच्यानंतर काही कॉलेजेस आहेत जेणेकरून आपल्याकडे मोठे कॉलेजेस आहेत, त्यांचे आपण जर लिस्ट बघायला गेले तर फार मोठी आहे. आपल्याकडे SIT आहे, तिथं पण आपण केलेलं आहे. आणि जे काय म्हणजे पुण्यातले आणि नगर, नाशिक मधले हे मोठे कॉलेजेस आम्ही कव्हर केलेलेच आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांच्यासाठी उपयुक्त आहे. काही सोसायटीज मध्ये आम्ही आता ट्रेनिंग करतोय, काही ठिकाणी NGOs साठी आपण काही प्रोग्राम्स करतोय. तर ह्या सगळ्यांच्यासाठीच आहे. काही असोसिएशन आमचे म्हणजे प्रोग्राम्स भरवतात, तिथंही आम्ही करतोय. काही इंजिनिअरिंग असोसिएशन्स असतील, काही CA असोसिएशन्स असतील, काही ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या. आणि एक इव्हेंट मला सांगायला आवडेल, तर लोकमतचा जो इव्हेंट झाला होता तर कोविडच्या वेळी एकाच वेळी 1000 लोकांनी म्हणजे लाईव्ह अटेंड केला होता. तो आपण वेबिनार केलेला. तर सखी युवा मंच जो आहे लोकमतचा, त्यांनीही आपल्याला म्हणजे मीडियामध्ये कॅच केलं होतं. तर अशा पद्धतीत आपण अनेक लोकांच्या पर्यंत पोहोचत आहोत आणि ही अनेक लोक शिकतायत. अनेक लोकांनी म्हणजे अशी माझी इच्छा आहे की अनेक लोक म्हणजे ट्रेनर तयार व्हावेत आणि अनेक लोकांना शिकवावं. तर आपलं त्याच्यावर आता सध्या काम चालू आहे. ज्यांना ट्रेनर व्हायचं आहे ते सुद्धा डायरेक्टली लोक गाठ पडून ट्रेनर होण्यासाठी प्रयत्न करतायत, त्यांच्यासाठी प्रयत्न करतो आपण. आणि वैयक्तिक अनेक लोकांना शिकवतो. तर अशा पद्धतीत आपण सांगता येईल ह्याविषयी. सर, तुमचं फ्युचर विजन काय आहे? ओके, तर फार मोठा प्रश्न विचारला. तर मी एक मिशन घेतलेलं आहे मॅडम. त्या मिशनचं नाव मी असं दिलंय की मिशन सेव्ह अ लाईफ. आणि हे जे काही मिशन आहे ते एकट्याचं काम नाही आहे, तर हे विजन एकट्याचं नाही आहे. तर आपल्याला कसं आहे की अनेक लोकांना एकत्र घेऊन जावं लागेल, अनेक लोकांनी म्हणजे याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवायला लागेल, तर ते नक्कीच मिशन घडू शकेल.
एक वाक्य मला या ठिकाणी सांगावं असं वाटेल, वन मॅन कॅनॉट क्रिएट द आर्मी. Right. म्हणजे ह्याच्यासाठी अनेक लोकांची म्हणजे गरज आहे. तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन समाजामध्ये जर काही नक्कीच बदल घडवायचा असं ठरवलं आणि विडा उचलला तर नक्कीच आपण मोठं काहीतरी करू शकतो. आणि समाज उपयोगी गोष्ट आहे ही. तर सर्वांनी म्हणजे ह्याच्यामध्ये पुढे यावं. आणि एवढंच सांगेन मी, सगळ्यांनी पुढे येऊन हे शिकलं पाहिजे, अनेक लोकांना शिकवलं पाहिजे. तर एवढंच मी सांगू शकेन आज. थँक्यू सो मच सर. आणि सरांकडून आज आपण डिस्कशन केल्यानंतर एक गोष्ट तर क्लिअर होते की सगळ्यांनाच हे ट्रेनिंग गरजेचं आहे. त्यामुळे जर तुमच्या कंपनीत, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये किंवा तुम्हाला वैयक्तिकरित्या पण जर हे ट्रेनिंग घ्यायचं असेल तर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. आणि सर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला बिझनेस बोभाटा या टीम कडून आम्ही तुमचे आभार मानतो आणि वेळ दिलात त्याबद्दल खरंच आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या वेळी एका नवीन पॉडकास्ट सिरीज मध्ये एका नवीन उद्योजकासोबत. धन्यवाद. थँक्यू सो मच.